मनोज जरांगे पाटील हे 4 जूनला उपोषणाला बसणार आहेत, पण त्यांची तब्येत चांगली नसल्यामुळे समाज बांधवांकडून त्यांना उपोषण न करण्याची विनंती केली जाते. पण मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणाबाबत ठाम असून मोठ्या संख्येने मराठा बांधव उपोषणस्थळी उपस्थित राहतील, असं त्यांनी मत व्यक्त केलं. मी कधीही जातीवाद केलेला नाही, पण माझ्यावर आरोप होत आहेत. जोपर्यंत निवडणूक चालू होती तोपर्यंत मला कधी कोणी नाव ठेवले नाही. पण जशी निवडणूक झाली लगेच माझ्या विरोधात पोस्ट टाकायला सुरुवात झाली, असंही मनोज जरांगे पाटील यांनी मत व्यक्त केलं. तयारी सुरू आहे. जसं तुम्ही आधी म्हणालात की बरेच लाख 2 लाख लोक आधीच येण्याची तयारी, काल बैठक पण झाली, काही लोक तुम्हाला भेटून पण गेले. हो, काल मराठवाड्यातले काही विदर्भातले काही बांधव आले होते काल. आंतरवाली सभा नाही आहे, आमरण उपोषण 4 जूनला आहे. त्या संदर्भात आले होते की ते सगळेच म्हणणं आहे की आम्ही तिथं येणार आहे सगळे 3 तारखेलाच. म्हणजे आता मी कसं नाही म्हणू शकत नाही आहे ना, त्यांना मला पाठबळ आशीर्वाद देण्यासाठी यायचं. मी तर लढणार आहे, शेवटच्या टोकापर्यंत लढणार आहे, जीवाची बाजी लावून मी तिथं लढणार आहे. माझ्या करोडो गोरगरीब मराठ्यांना सगळ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी नाही हटणार आणि मी कठोर आमरण उपोषण करणार आहे. आणि 4 जून ही तारीख माझी 3-3.5 महिन्यापूर्वीच फायनल केलेली आहे. त्याच्यात कसलाच बदल करणारही नाही मी आणि माझी इच्छा पण नाही. माझ्या समाजाचा आग्रह आहे की तुम्ही उपोषण करू नये, पण माझा आग्रह मी त्यांचा कधीच मोडत नाही आहे. पण माझा आग्रह आहे की माझ्या समाजाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, माझ्या समाजाचे लेकरही मोठे झाले पाहिजे. बाकीचे त्यांच्या समाजासाठी लढले. मी या ज्या जातीत जन्मलो त्यांचं काहीतरी देणं लागतो. त्यांचा मुलगा म्हणून मायबाप मराठा समाजाचं मी काम करतो आहे आणि मी शेवटच्या टोकापर्यंत लढून 4 जूनला मी कठोर आमरण उपोषण करणार. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी हटणार नाही. तर त्यामुळं काल खूप लोकांची इकडं ओढ होती, तर तेही तयारी करतात. सगळेच येणार आहेत तर अंतरवलीत 4 जूनला येतील.